नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे। मी आणि अखिल आम्ही इंडियाला येत आहोत थोड्या महिन्यांसाठी आणि इंडियाला येताना घरच्यांसाठी काय शॉपिंग करावी हा प्रश्न पडला होता। तर मग आम्ही आलोय चॉकलेट्स खरेदी करण्यासाठी आणि मी तुम्हाला दाखवते ते शॉप आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत ते सुद्धा दाखवेन। आणि चॉकलेट्स खरेदी करण्यासाठी आपण आलेलो आहोत फ्रेडरिशस्ट्रासला। इथं एक खूप मोठं चॉकलेटचं शॉप आहे ज्याचं नाव आहे रिटर स्पोर्ट आणि मी तुम्हाला हे शॉप आतमधून दाखवते। इथं खूप साऱ्या प्रकारच्या चॉकलेट्सची व्हरायटीज आहेत, वेगवेगळे फ्लेवर्स, नट्स, विदाउट नट्स किंवा डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, अशा सगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत इथं। चला तर मग बघूया। आणि आता तुम्ही बघू शकत असाल की आपण चॉकलेटच्या शॉपमध्ये पोहोचलो आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं वेगवेगळ्या टाईप्सचे चॉकलेट्स आहेत, वेगवेगळ्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत। तर मी तुम्हाला सगळ्या व्हरायटीज दाखवते आत्ता। आणि ना ह्या चॉकलेट शॉपमध्ये वरच्या फ्लोअरला इथं असा चॉकलेटचा फाउंटन आहे। ह्या फाउंटनमध्ये जे चॉकलेट आहे ते टेस्ट करण्यासाठी अवेलेबल आहे। बरेच लोक टेस्ट करून खरेदी करत आहेत, तर आपण सुद्धा हे चॉकलेट टेस्ट करूया। Yes. इथं असा एक मॅप आहे, म्हणजे थोडक्यात चॉकलेट कसं बनवलं जातं त्याची प्रोसेस इथं दाखवली आहे।
चॉकलेटची खरेदी तर झाली आहे. आता आपण आलो आहे बिलिंग काउंटरला आणि हे आपले चॉकलेट्स आहे जे येलो बकेटमध्ये आहेत ते. इथं बिलिंग काउंटरच्या बाजूला एक छोटासा कॅफे आहे आणि त्या कॅफेमध्ये आईस्क्रीमसुद्धा विकायला ठेवलेली आहेत. तर आता आम्ही चॉकलेट्स खरेदी केलेत आणि आम्ही सध्या आलेलो आहोत ॲपल शॉपमध्ये. अखिलसाठी आयवॉच खरेदी करायचं होतं. बाहेर खूप पाऊस पडत होता त्यामुळं बऱ्यापैकी भिजलो आम्ही. पण चला मी तुम्हाला इथलं ॲपल शॉप दाखवते. हे ॲपल शॉप खूप मोठं आहे आणि बर्लिनमध्ये मी ॲक्च्युली 2 ॲपल शॉप्स बघितले वेगवेगळे. ते दोन्हीही सेम प्रकारचे होते, म्हणजे सेम प्रकारचा एरिया होता आणि इंडियापेक्षा थोडेसे वेगळे होते. मी तुम्हाला शॉप दाखवते. इथे एंट्रन्स आहे आणि त्याच्यानंतर असा मोठाच्या मोठा एरिया आहे आणि ह्या पूर्ण शॉपमध्ये असे वेगवेगळे टेबल्स आहेत आणि प्रत्येक टेबलवरती जी वस्तू मांडली आहे किंवा जसे की डेस्कटॉप असेल किंवा आयपॅड असतील त्याचे लेबल्ससुद्धा लावलेले आहेत. मी तुम्हाला लेबल दाखवते. फॉर एक्झाम्पल इथं बघा, आता हे इथं लेबल लावलेलं आहे. हे मॅकबुक प्रो 14 इंचेस त्याचा हा पीस इथं ठेवलेला आहे आणि सिमिलरली इथं परत मॅकबुक प्रो 14 इंचेसचा आहे. आणि अशा प्रकारे ना सगळ्या टेबलवरती सगळ्या प्रॉडक्टसाठी लेबल्स लावलेले आहेत. इथं कस्टमर्सना बसण्यासाठी स्पेस अवेलेबल करून दिलेला आहे. इथं बसू शकता किंवा मग ह्या साईडला सुद्धा असे जे ठोकळे मांडलेले आहेत तिथं सुद्धा बसू शकता. आता तो तिकडं वॉच पाहतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आम्ही किती चॉकलेट्स खरेदी केलेत. असे 2 पॅकेट्स आहेत आणि मग सेपरेटली असे वेगवेगळ्या फ्लेवरचे 6 पॅकेट्स घेतलेत आम्ही. जसं हा हेझलनट फ्लेवर आहे, हा सुद्धा क्रिस्पी हेझलनटचाच प्रकार आहे.
हे व्हाईट चॉकलेट आहे हेझलनट बरोबर, आणि मी आता हे खाणार आहे. ह्या चॉकलेटमध्ये कोकोनटचा फ्लेवर आहे आतमध्ये, कोकोनटचं फिलिंग. आणि वॉच आमच्या हातात देण्यात आलेला आहे. पेमेंट वगैरे झालंय. अडॅप्टर. आता आम्ही घरी पोचलो आहे आणि मी बघत होते नक्की किती चॉकलेट्स आणलेत ते. मी सगळे जमिनीवरती पसरवलेत चॉकलेट्स. ठीक आहे, मी माझा आजचा व्लॉग इथंच संपवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.